नमस्कार माझ्या तमाम लाडके बहिणींनो आणि मित्रांनो. तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला एका मिनिटात ई-के-वाय-सी करणं सोपं होणार आहे. तर मी असं का म्हणतोय, तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना प्रॉब्लेम येत होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ई-के-वाय-सी करायची साईट आहे त्याला प्रॉब्लेम म्हणजे के-वाय-सी करताना त्याला अडथळा येत होता, म्हणजे प्रॉब्लेम येत होता. तर आता ती अडथळे येणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. तर आता माझ्या लाडक्या बहिणींना आज एक नवीन विषय घेऊन आलोय. तर सांगतो तुम्हाला, व्हिडिओ येण्यापर्यंत बघा. चॅनलला नवीन कोण असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत आणि आपल्या पाहुण्या रावळ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तर तुम्हाला विषय सांगतो. तर विषय काय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आता चालू आहे त्याची लास्ट तारीख 18 नोव्हेंबर 2025 ही लास्ट डेट आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींना हा जो विनंती, 18 नोव्हेंबर 2025 ही तारीख यायच्या आधी तुम्ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी तुम्ही लवकर कंप्लीट करून घ्या. तर मी तसं का म्हणतोय, तर आता लाडकी बहिणींना जास्त वेळ के-वाय-सी करण्यात वेळ घालवायचा नाही. तर विषय काय, मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आता करणं सोपं होतंय. तर विषय काय, तर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना अडथळा येत होता. तर त्या अडथळ्याचं फळ पण सांगतो तुम्हाला विषय. चला, आता तुम्ही कधी पण के-वाय-सी करायला जाता तिथं तुम्ही आधार कार्ड सबमिट करताय, खाली तुम्ही कॅप्चर टाकताय, मी सहमत आहे, OTP वर जाताय, तुम्हाला तिथं हाय ट्रॅफिकचा एरर दाखवतं लाल मध्ये. तर आता तुम्हाला एरर दाखवणार नाही, तर डबल दाखवणार. तर यादा दोनदा दाखवणार. तर तुम्हाला हारायचं नाही, 3 ते 4 वेळा तुम्हाला तिथे एरर दाखवणार. पुन्हा 5 वेळा तुम्ही पुन्हा 5 वेळा जर 5 बारी जर तुम्ही करायला जाताल का, तेव्हा ते तुम्हाला एरर दाखवणार नाही. तर तुम्ही प्रयत्न करा, जेवढं लवकर तुम्ही प्रयत्न करता तेवढी तुमची ई-के-वाय-सी होऊन जाईल. आणि राहिला पुढला प्रश्न, पतीचं किंवा वडिलाचं आधार कार्ड, तुम्ही तिथं तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही पतीचं टाका, तुमचं लग्न नाही झालं तर तुम्ही वडिलांचं टाका. जर आता मी गेल्या व्हिडिओ मध्ये पण म्हटलो होतो, ज्यांचं लग्न नाही झालं पण त्यांचे वडील वारलेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही वेळ काढा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी चे आताच काय अपडेट आलं नाही, लवकरच तुमच्यासाठी अपडेट येईल. आणि माझ्या तमाम विधवा महिलांना आणि माझे विधवा लाडके बहिणींना, तुमची जी पहिली ई-के-वाय-सी तुमच्या लाडक्या बहिणीचा पेमेंट चालू होता, तर तुमचा पूर्णपणे पेमेंट बंद पडलेला आहे. तर लवकरच तुमच्या ई-के-वाय-सी करण्यात तुमच्या जी वेबसाईट आहे तिथं तुम्हाला नवीन ऑप्शन येईलच, तुम्ही पण करू शकता. जर थांबा थोडं, का अपडेट आलं नाही तर तुम्ही जरा वेळ जर तुम्ही थांबलात का, तर तुम्हाला पण अपडेट येईल. तर चला, आता जर राहिला विषय ई-के-वाय-सीचा, तर मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी तुम्ही कंटिन्यू करा. एरर आला तरी कंटिन्यू करायचं. तुम्ही 5व्या बारी तुम्ही करायचं तर तिथं तुम्हाला OTP येऊन तुमचं सबमिट होईल. ते तुम्ही दुसरा OTP देताय तुमच्या वडिलाचा किंवा पतीचा, तुम्ही कुणाचा पण अदरवाईज एक्सेस तुम्ही कुणाचा पण द्या. आणि तुम्ही ई-के-वाय-सी तिथं सबमिट घेईल तुमच्या आधार OTP, तर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम दाखवून तुम्ही कंटिन्यू करत राहायचं, प्रॅक्टिस करत राहायचं. तुम्हाला जेवढं कंटिन्यू करत राहायचं, तुम्ही जेवढं आपल्या हिमतीने जर तुम्ही तिथं के-वाय-सी करत राहताय, कॅप्चर टाकत राहिला, तर तुमचा OTP घेतला जाईल आणि लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी तुमची सक्सेस करून दिली जाईल. तर आता कसं असतं, काय लाडक्या बहिणींचा टेन्शन मध्ये असतात, त्यांना माझी एकच सांगण्याची विनंती, तुम्ही एकदाच टाकलं की तुम्हाला 2-3 वेळा एरर दाखवतो, तुम्ही तिथं हारू नका, ई-के-वाय-सी करा. कारण की 18 नोव्हेंबर ही आता लवकरच, आता दिवस देतो. आता कसं असतंय, दिवस आता कंटिन्यू चालत राहतात, महिने संपत आले. तर आता कधी पण 18 नोव्हेंबर तारीख येईल, तुम्ही त्याच्या आधी के-वाय-सी करून घ्या. पुन्हा चान्स नाही, तर कंटिन्यू करा. तुम्हाला टायमिंग सांगतो, कमीत कमी 10:36
लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही KYC करायचा प्रयत्न करा. त्यावेळेला कमीत कमी तुमची KYC तरी सक्सेस होऊन जाईल. काल त्या दिवशी तेव्हा कमीत कमी 10:36 मी माझ्या आईची KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माझ्या मम्मीची KYC केली. तर मला एरर आला, मी तरी पण प्रयत्न करत गेलो. तर शेवट मला यश भेटलं, माझी सक्सेस झाली KYC. अजून मी बऱ्याच लोकांची KYC केली तर सक्सेस झाले. तर तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्हाला पण लवकरच यश भेटन. हारू नका, जिद्द ठेवा, KYC करत राहावा. कसं असतंय माणसाला, काय असतं एकदा दोनदा यश नाही भेटलं का माणूस काम सोडून देतो. काम कंटिन्यू करत राहावा, तुम्हाला यश भेटणार. चला, माझ्या तमाम लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडलाच असेल तर त्यात जर काय चुकी झाली तर मला खाली कमेंट करा, दुरुस्ती करी झाली व्हिडिओमध्ये, तर तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन ये जाईल. चला, आजच्या व्हिडिओला इथेच एंड करतो. पुढे व्हिडिओ भेटतो. तर नमस्कार, जय हिंद, जय भारत. चला मित्रांनो, द चॅनल द सबस्क्राईब, द हॅड द बेल आयकॉन, द लाईक द व्हिडिओ, द शेअर द फ्रेंड्स. तर आवडल्यास लाईक करा, तर त्यांना शेअर करा. चला, बाय बाय.